माझ्यासाठी एक काही विषय डोक्यात आला असेल किंवा काही तुम्हाला म्हणजे मला काही लिहायचं असेल तर ते खूप वेळ मी माझ्यासोबत राहू देतो. ते असं लगेच काहीतरी डोक्यात आलं आणि लिहिलं असं म्हणजे ते नोट करून ठेवत नाही. काहीच नाही करत. काही काळ फक्त ते डोक्यात राहू देतो. कुठेही आपण काम करत असताना सगळं ते सतत काही ना काही डोक्यात चालू असतं आणि त्याचे थॉट डेव्हलप होऊ देतो त्याच्या पद्धतीने. त्याच्यामध्ये मी पण नाही डिस्टर्ब करत. जे डोक्यात येते ते फक्त ते स्टोअर होत जातं डोक्यात. तो जो थॉट येतो तो कसा येतो, म्हणजे सुस्त कसं तुला? झोपलेलं असताना सुचतं, टॉयलेटमध्ये सुचतं, कुठेही सुचू शकतं. असं नाही सांगू शकत की एक्झॅक्ट कुठे सुचतं, पण ते सुचल्यावर आपल्याला कळतं की हा थॉट आहे की ज्याच्यावर मी वेळ घालवायला पाहिजे याच्यासोबत. मला वाटतं डेटिंग सारखं थोडा वेळ त्या व्यक्तीसोबत जसं घालवायचं म्हणतात तसं त्या थॉट सोबत घालवायला मला आवडतं. आणि मग ते झाल्यावर खूप काळ झाल्यावर त्या गोष्टीचा कंटाळा आल्यावर मग मी ऍक्च्युअली लिहायला लागतो. तोपर्यंत त्याचं ते एक्साइटमेंट संपलेली असते. त्या एक्साइटमेंटच्या ह्याच्यात लिहिलेलं तुम्हाला आवडत जाते, तसं आवडून उपयोग नाही असं मला वाटतं. ते त्याच्या वेळ घेऊन त्यातलं सगळं काय म्हणतात एक नवीन सुचायची हे प्रोसेस संपायला पाहिजे आणि मग ते ऍक्च्युअल पेपरवर